परभणी येथे 39व्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल निवड चाचणी स्पर्धेत सोलापूर महिला संघाने उत्कृष्ट खेळ करत उपविजेतेपद पटकावले। उत्तम नियोजन आणि मैदानावरील जिद्दीच्या जोरावर सोलापूर जिल्ह्याने पुन्हा एकदा राज्य पातळीवर आपली ताकद सिद्ध केली आहे। संघाचे नेतृत्व नौशीन चांदा आणि अनम रंगरेज यांनी केले। राष्ट्रीय स्तरावर अनुभव असलेल्या या दोन्ही खेळाडूंनी संघाला उत्तम दिशा देत संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली। स्पर्धेतील संघाचा प्रवास उल्लेखनीय ठरला। लातूर संघाला पराभव करीत क्वार्टर फायनलमध्ये परभणी महानगरपालिकेचा 9-21 ने पराभव केला। सेमीफायनलमध्ये धुळ्यावर 5-21 ने अशी एकतर्फी मात केली, तर अंतिम सामन्यात जोरदार खेळ करूनही परभणी शहर संघाकडून पराभव स्वीकारावा लागला। या उल्लेखनीय यशानंतर राज्य शूटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, मार्गदर्शक के.आर. ठाकरे, उपाध्यक्ष अशोक चौधरी, सचिव निखिल शेंडगे, समृद्धी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सोलापूर शहर व जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष संजय सावंत, उपाध्यक्ष हारून मंगलगिरी, अलीम शेख, सचिव फैज अहमद बेगमपुरे, श्रीनिवास कामूर्ती, रफी दिवान, सलीम करनकोट, रशीद बागवान, मेहमूद मडकी, इक्बाल दलाल, मोहन मोने, बाळू जालनापुरे, शोएब बेगमपुरे, तौसिफ बागवान, अमीर कुमठे, कलीम करनकोट आदी मान्यवरांनी अभिनंदन केले। महिला संघातील खेळाडू पुढील प्रमाणे: नौशीन चांदा, अनम रंगरेज, फिरदौस शेख, सानिया सय्यद, आफिफा शेख, मुस्कान बागवान, आदिबा शेख, सालेह शेख, आफिफा चांदा, ज्ञानेश्वरी काकडे, मसरत सय्यद, नेहा चव्हाण। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।